नमस्कार. मी प्रसाद कुलकर्णी, मुंबई. श्री सर्वोत्तम ऑनलाईन मॅगझिन मध्य प्रदेश, लिवा साहित्य सेवा समिती मध्य प्रदेश आणि आमच्या महाराष्ट्रातील VS इव्हेंट्स या तिन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा एक दिवस माझा हा एक अभिनव उपक्रम घेऊन येत आहेत. त्याला माझ्या सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा. मध्य प्रदेश मधल्या मराठी कवींची आम्हाला महाराष्ट्रातल्या आम्हाला रसिकांना ओळख करून देणारा उपक्रम आहे. खरं म्हणजे बृहन महाराष्ट्रात पसरलेली ही सगळी आपली मराठी मंडळी आहेत, मराठी बांधव आहेत, यांची नाळ मराठी मातेशी जोडली गेलेली आहे. पण विचारांचं आदानप्रदान होत नाही काही कारणाने म्हणा. आज असं आहे की संपर्क माध्यमं आपल्याकडे खूप चांगल्या प्रकारे उपलब्ध आहेत आणि या अभिनव उपक्रमाचं मी स्वागत करतो की याच्या अगोदर कुणाला कसं सुचलं नाही. म्हणजे इंग्रजीत ज्याला इनोव्हेटिव्ह आयडिया म्हणतात की सध्याच्या संपर्क माध्यमांचा अतिशय चांगल्या प्रकारे उपयोग करून घेऊन मध्य प्रदेशातील कवींचा मराठी मुलखातल्या मराठी रसिकांना परिचय करून द्यायचा आणि विचारांचं आदान प्रदान करायचं. तर आणि सर्वोत्तमचे अश्विन खरे हे तर आमचे जुने मित्र आहेत. अनेकदा त्यांनी मला कार्यक्रमासाठी इंदोरला पाचारण केलेलं आहे. लिवा साहित्य सेवा समितीचे विश्वनाथ शिरडोणकरजी यांचाही माझा परिचय आहे आणि आमच्या VS इव्हेंट्सच्या वृषाली शिंदे आणि या कार्यक्रमात सहभागी होणारे आपण सर्व कवी, आपल्या सर्वांनाच मी या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो. नमस्कार. कविवर्य प्रसाद कुलकर्णी, मुंबई. आजची यांनी सुरुवात केलेली आहे. ही आजची खास मैफल त्यांनी त्यांच्या गोड शब्दांमध्ये सुरू केली आहे. मी अश्विन खरे श्री सर्वोत्तम ऑनलाईन मॅगझिनच्या या YouTube चॅनलवर आपले सर्व काव्यरसिकांचे स्वागत करतो. आषाढ संपून चैत्र सुरू झालेला आहे. आषाढ प्रतिपदेपासून सुरू झालेला काव्य मनोरंजनाचा एक दिवस माझा या पर्वाची सांगता आता लवकरच जवळ येत आहे. आज आपण मध्य प्रदेशातील 3 मान्यवर कवयित्रींचे काव्याचे रसास्वादन करूया. मान्यवर कवयित्री आहेत ऐश्वर्या डगावकर इंदोर, भाग्यश्री पाटणकर जबलपूर आणि वर्षा भावे जबलपूर. या काव्य मैफिलीमध्ये मी सर्वात पहिल्यांदा इंदूरच्या ज्येष्ठ साहित्यकार, ज्येष्ठ कवयित्री, त्यांची पुस्तकंही प्रकाशित झालेली आहे. विविध पत्रपत्रिकांमध्ये साहित्य लेखन कर्म त्यांचं सुरू आहे आणि अजूनही पुस्तकं प्रकाशनाच्या वाटेवर आहे. अशा सौ ऐश्वर्या डगावकर यांना आपली पहिली रचना सादर करण्यास आमंत्रित करतो. नमस्कार. मी सौ ऐश्वर्या डगावकर, इंदोर, मध्य प्रदेश. आषाढस्य प्रथम दिने या उपक्रमात मी माझी स्वलिखित रचना सादर करत आहे. माझ्या कवितेचं नाव आहे विसर. किती सखया स्मरावे, किती सखया स्मरावे, तव आठवांना उसवावे. किती सखया स्मरावे, तव आठवांना उसवावे. नेत्री थवे आसवांचे, नेत्री थवे आसवांचे. स्पंदने विवश मम भावनांचे, स्पंदने विवश मम भावनांचे. मागितले होते तुला मी, मागितले होते तुला मी. 7 जन्म मी देवाला, मागितले होते तुला. 7 जन्म मी देवाला. गौरी हार पूजताना काहीच का तुझं स्मरेना, काहीच का तुझं स्मरेना. नाते हृदयांतरीचे, नाते हृदयांतरीचे. भावबंध रेशमाचे. क्षण आयुष्याचे सोनेरी, क्षण सोनेरी आयुष्याचे. सांग कसे विसरायचे. भाषा अबोल प्रीतीची, भाषा अबोल प्रीतीची.
बोलल्या विनाच कळायची. तुझ्या विना व्यर्थ सारे, तुझ्या विना व्यर्थ सारे, हरवले आज जीवन सारे. तुझ्या विना व्यर्थ सारे, हरवले आज जीवन सारे. धन्यवाद. धन्यवाद ऐश्वर्याजी. आपण विसर नावाची जी कविता आता सादर केली, यानंतर श्रावण आहे, पहिला दिवस आहे, पावसाला सोडून तर होणार नाही, म्हणून ही सुरुवात, आजच्या या मैफिलीची सुरुवात जी आहे, दुसरी कविता आपण आपल्या पाऊस या कवितेने करावी. नमस्कार. आषाढस्य प्रथम दिने या उपक्रमात मी माझ्या स्वलिखित कविता सादर करत आहे. माझ्या कवितेचं नाव आहे पाऊस. सरसर सरसर पाऊस आला, सरसर सरसर पाऊस आला, झरझर झरझर नभातून बरसला. सरसर सरसर पाऊस आला, झरझर झरझर नभातून बरसला. मोत्यांचे सर उधळून गेला, मोत्यांचे सर उधळून गेला, तृषार्त धरेस तृप्त करून गेला. सळसळ सळसळ पाने हलती, सळसळ सळसळ पाने हलती, गदगद गदगद वृक्ष हलती. सळसळ सळसळ पाने हलती, गदगद गदगद वृक्ष हलती, थर 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 पक्षी करती, सृष्टी सारी भयभीत होती. घमघमला ओल्या मातीचा गंध, घमघमला ओल्या मातीचा गंध, करून गेला मनास बेधुंद. तारुण्यात सैलावले हे बंध, तारुण्यात सैलावले हे बंध, जीवन आवडे असे निर्बंध. हवी हवीशी वाटे मजला, हवी हवीशी वाटे मजला, अवचित येणारी ही पहिली सर. हवी हवीशी वाटे मजला, अवचित येणारी ही पहिली सर. भिजवून जाते तनमन सारे, भिजवून जाते तनमन सारे, खोलून जाते आठवणींचे पेटारे, आठवणींचे पेटारे. धन्यवाद. पाऊस कवितेवरती रसग्रहण करण्याकरता आमचे महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ कविवर्य श्री जयंत देशपांडे, ज्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. कथा, कविता, नाट्य, शिक्षणतज्ञ असे श्री जयंत देशपांडे पाऊस कवितेवर आपले अभिप्राय व्यक्त करतात. नमस्कार. पाऊस अतिवृष्टीच्या स्वरूपात आला तर मात्र मनात धडकी भरते. हे अलीकडेच आपण अनुभवलं आहे. पण पहिला पाऊस आपणा सर्वांनाच हवा असा वाटतो, आल्हाददायक, आनंददायक असा वाटतो. कवीलाही या पहिल्या पावसाच्या झरझर येणाऱ्या सरी या धर्तीवर जणू काही मोत्यांची पखरण उधळण करणाऱ्या वाटतात. या तहानलेल्या धरतीला तृप्त करतात. निसर्गाचं हे रूप कवीला मोहून टाकतं. वाऱ्यावर होणारी वृक्षांची हालचाल पानांची सळसळ भावते, तर तीच पानांची थरथर पक्षी आणि इतर चराचरांना मात्र भयभीत करते. पहिल्या पावसाने धरतीला चिंब केल्याने मातीचा फुलणारा गंध मनाला बेधुंद करतो. तर या वातावरणात तरुणाई सर्व बंधनं झुगारून निर्बंधपणे पावसाचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडते. तर अशी अचानक येणारी पावसाची पहिली सर कवीला आणि सर्वांनाच हवीशी वाटते, जी आपले तन मन चिंब भिजवून टाकते. तर त्याचबरोबर प्रत्येक पावसाचे आठवणींचे पेटारे उघडत जाणारी ही पावसाची सर नक्कीच मनात घर करून जाते. अशी ही सरसर पाऊस आल्यानंतर कवीच्या मनात झालेली ही जी भावना आहे, ही या कवितेमध्ये व्यक्त झालेली आहे.
धन्यवाद ऐश्वर्याजी, जयंतराव देशपांडे साहेब. आता आमच्यामध्ये आपल्या रचना सादर करण्यात येत आहे जबलपूरच्या भाग्यश्री पाटणकर. भाग्यश्री पाटणकर यांचं साहित्य लेखन तर अजूनही चालू आहे. नाट्यलेखनासाठी यांना पुरस्कारही प्राप्त आहे. कथा, कविता, लेख, एकांकिका अशा विधांमध्ये त्यांचं साहित्यकर्म सुरू आहे. त्यांना मी त्यांची पहिली रचना पाऊल यासाठी आमंत्रित करतो. नमस्कार, मी भाग्यश्री पाटणकर, जबलपूर. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे पाऊल. नसताना मोठेपण माझे कधी मिरवले नाही, नसताना मोठेपण माझे कधी मिरवले नाही. बेसुरा आड कुणाशी सूर कधी जुळवले नाही, बेसुरा आड कुणाशी सूर कधी जुळवले नाही. अस्वस्थ मनातील आशेचे सावट धरले नाही, अस्वस्थ मनातील आशेचे सावट धरले नाही. रितेपण माझे मी कुणावर लादले नाही, रितेपण माझे मी कुणावर लादले नाही. फुलाच्या वाटेवर माझे कधीच पाऊल पडले नाही, फुलाच्या वाटेवर माझे कधी पाऊल पडले नाही. पण मार्गावर कुणाच्या मी काटे पेरले नाही, पण मार्गावर कुणाच्या मी कधी काटे पेरले नाही, मी कधी काटे पेरले नाही. धन्यवाद. एक वेगळ्या प्रकारची रचना आपण आत्ता ऐकली, पाऊल. यावरती आपले मत देण्यासाठी मी साहित्यकार पण बाय प्रोफेशन वकील आणि ज्येष्ठ कवयित्री संध्याताई गोळे यांना आमंत्रित करतो. यांनी पाऊल या कवितेवर आपले मत प्रकट करावे. नमस्कार, मी ॲडव्होकेट संध्या गोळे. छोटी 3 कडव्यांची कविता आहे. छोट्या शब्दात मोठा आशय सांगणारी ही कविता, एका मनस्वी व्यक्तिमत्वाची ही कविता, वेगळा विषय वेगळा आशय सांगणारी ही कविता मला आवडली. माझ्याकडे मोठे पण नाही आणि मी ते मिरवले पण नाही. कवी म्हणतोय माझ्याकडे मोठे पण नाही आणि मी ते कधी मिरवलं पण नाही. तसंच बेसूर म्हणजे ज्यांच्याशी माझं नातं किंवा सूर जुळले नाही, त्यांच्याबरोबर मी माझे सूर जुळवले पण नाही. कवीच्या मनावर अस्वस्थतेचं कितीही अस्वस्थता त्याच्या मनात कितीही असली तरी त्याचं सावट कवीने त्याच्या मनावर येऊन दिलेलं नाही आहे. आणि कवीच्या मनातलं रितेपण त्यांनी कधी कुणावर लादलं पण नाही. तो म्हणतो, फुलांच्या वाटेवर माझं पाऊल कधी पडलं नाही, पण मी कुणाच्या वाटेवर काटे देखील पेरले नाही. कवीने अगदी मोजक्या शब्दात, समर्पक शब्दात, छोट्या कडव्यांमध्ये त्याचं व्यक्तिमत्व या कवितेतून साकार केलंय. अतिशय चांगला विषय आहे, वेगळा आणि छान आहे. मांडणी चांगली आहे. मला कविता आवडली. धन्यवाद. धन्यवाद गोळे मॅडम. यानंतर मी सौ भाग्यश्री पाटणकर यांना आपली दुसरी रचना माय यासाठी आमंत्रित करतो. महाराष्ट्र साहित्य सभा इंदोर यांच्या वतीने होणाऱ्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत त्यांना अभिनयासाठी, मुख्य भूमिकेसाठी त्यांना प्रथम पारितोषिकही प्राप्त झालेलं आहे. म्हणजे नाट्यलेखन त्या करतातच, त्याबरोबरही त्यांचा अभिनय पण चालू आहे. अशा भाग्यश्रीताई आपली दुसरी रचना सादर करतील.
नमस्कार. मी भाग्यश्री पाटणकर, जबलपूर. माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे माय. आसुडांचे वळ कधी मुके उमटले नाही, आसुडांचे वळ कधी मुके उमटले नाही, पण गोठ्यातील पान्हा कधीच आटला नाही, पण गोठ्यातील पान्हा कधीच आटला नाही. इंजेक्शनच्या वेदनांच्या मातृत्वाच्या कळा, इंजेक्शनच्या वेदनांच्या मातृत्वाच्या कळा, या अबोल जाणीवेचा शब्द कुणा कळला नाही, या अबोल जाणीवेचा शब्द कुणा कळला नाही. ही सर्वांची आहे माय, हे कधीच उमजले नाही, ही सर्वांची आहे माय, हे कधीच उमगले नाही. खाटकास तिला देताना हात कधी थरथरले नाही, खाटकास देताना तिला हात कधी थरथरले नाही. धन्यवाद. माय हा शब्द प्रत्येकाला मनामनातून आवडणारा शब्द आहे. यावरती अभिप्राय व्यक्त करण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद, काव्यानंद, काव्यशिल्प, महाकवी कालिदास प्रतिष्ठान अशा वैविध्य संस्थांशी जुळलेले निगडीत आणखीन सांस्कृतिक स्रोत आणि प्रशिक्षण केंद्र, सांस्कृतिक मंत्रालय, महाराष्ट्र सरकारचे रिसोर्स पर्सन म्हणून कामगिरी बजावलेले जयंतराव देशपांडे हे आपले अभिप्राय व्यक्त करतील. नमस्कार. माय ही कविताच वाचताना आपल्याला निःशब्द करते. कवीच्या मनीची वेदना एका वेगळ्याच स्वरूपात आपल्याला अंतर्मुख करायला लावणारी भावना व्यक्त करते. आपल्या संस्कृतीत आपण गाईला माता, माय मानतो. मायबद्दल असणारी भावना या कवितेत आपल्याला हलवून टाकते की आसुडाचे फटके खाल्ले तरी ते मनावर न घेता तिचा पान्हा कधी आटत नाही. ती आपल्या धन्यावरती तेवढंच प्रेम करते, दूध देणं ती थांबवत नाही. मातृत्वाची वेदना ही दुसऱ्या कडव्यामध्ये आपल्याला एक अबोल जाणीवेच्या रूपामध्ये व्यक्त केलेली जाणवते, जी इतरांना कधी कळतही नाही. माता, गोमाता तिची तीच सहन करत असते आणि अशा या मातेला तिसऱ्या अंतऱ्यामध्ये मात्र माणसाची कृतज्ञता, अशा या कृतज्ञ माणसाबद्दल व्यक्त केलेली जी भावना आहे की या माणसाची कृतज्ञता अतिशय मार्मिक शब्दामध्ये, साध्या शब्दामध्ये शब्दबद्ध केली आहे. ती सर्वांची आहे माय, हे कधीच उमजले नाही, खाटकास तिला देताना हात थरथरले नाही. की असा हा माणूस किती कृतज्ञ असतो हे वाचून आपण क्षणभर निशब्द होतो, स्तब्ध होतो. धन्यवाद देशपांडे साहेब. आजच्या या मैफिलीची तिसरी बैठक म्हणजे जबलपूरच्याच वर्षाताई भावे या आपल्या रचना सादर करते. तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती. लिवा साहित्य सेवा, VS इव्हेंट्स ठाणे व श्री सर्वोत्तम ऑनलाईन मासिक प्रस्तुत काव्यदिंडी एक दिवस माझा या महाराष्ट्रातील व बृहन महाराष्ट्रातील कवींना एका व्यासपीठावर आणून जो अभिनव उपक्रम सादर केला जात आहे त्याला बृहन महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली व माझ्यातर्फे मी शुभेच्छा देतो. आयोजनाचे सर्व सहकारी कवी व श्री अश्विन खरे यांचे अभिनंदन. बृहन महाराष्ट्र मंडळाचे प्रधान कार्यवाह श्रीयुत दिलीप कुंभोजकर यांनी या कार्यक्रमासाठी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. त्यासाठी लिवा साहित्य सेवा समिती इंदूर, VS इव्हेंट्स ठाणे आणि श्री सर्वोत्तम मराठी मासिक आपले हार्दिक अभिनंदन करते. आजच्या या बैठकीतली तिसरी आमची कवयित्री आहे
जबलपूरच्याच वर्षाताई भावे. साहित्य क्षेत्रामध्ये हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये आपले लेखन करीत असलेल्या वर्षाताईंनी मी त्यांना आग्रह करतो की त्यांनी आपली पहिली रचना सादर करावी. नमस्कार, मी वर्षा भावे, जबलपूर, मध्य प्रदेश. माझ्या कवितेचं शीर्षक आहे नाते आपले. असा हात हातात नेहमीच असावा, असा हात हातात नेहमीच असावा, कधी हात तुझ्या हातातून न सुटावा, कधी हात तुझ्या हातातून न सुटावा. तुझ्या दुःखात माझं दुःख असावं, तुझ्या दुःखात माझं दुःख असावं, तुझ्या सुखात माझं सुख असावं, तुझ्या सुखात माझं सुख असावं. कधी माझ्यात व तुझ्यात न यावा दुरावा, कधी माझ्यात व तुझ्यात न यावा दुरावा. असा साथ मला तू नेहमीच द्यावा, असा साथ मला तू नेहमीच द्यावा. जसे आकाशात चंद्र तारे असावे, जसे आकाशात चंद्र तारे असावे, तसेच नाते आपले नेहमी असावे, तसेच नाते आपले नेहमी असावे. जसे दुधात पाणी मिसळून जावे, जसे दुधात पाणी मिसळून जावे, तसेच आपण मिळून राहावे, तसेच आपण मिळून राहावे. भाव माझ्या मनीचा तू ओळखून घ्यावा, भाव माझ्या मनीचा तू ओळखून घ्यावा. उरी अंतरी तू माझ्या नेहमीच राहावा, उरी अंतरी तू माझ्या नेहमीच राहावा. जन्मोजन्मांतरी तू माझा असावा, जन्मोजन्मांतरी तू माझा असावा. माझ्या जीवात तुझा जीव असावा, माझ्या जीवात तुझा जीव असावा. आपल्यामध्ये कधी कोणीच न यावे, आपल्यामध्ये कधी कोणीच न यावे. प्रेमनिष्ठा विश्वास नेहमीच राहावे, प्रेमनिष्ठा विश्वास नेहमीच राहावे. धन्यवाद. नात्याचं गुंफण, नात्यांचं बोध आपल्या कवितेतून जे आपण व्यक्त केलं. आपण आता आपली दुसरी रचना तू गेल्यावर सादर करावी आणि त्यावर ज्योतिताई कपिले यांनी आपले भाष्य प्रकट केले आहे. आम्ही तेही ऐकू. नमस्कार, माझ्या कवितेचं शीर्षक आहे तू गेल्यावर. उदास झाले माझे जीवन तू गेल्यावर, उदास झाले माझे जीवन तू गेल्यावर. भकास झाले आपले अंगण तू गेल्यावर, भकास झाले आपले अंगण तू गेल्यावर. उतरल्या नयन श्रावणधारा तू गेल्यावर, उतरल्या नयन श्रावणधारा तू गेल्यावर. झाले दुःखी ते आनंदी क्षण तू गेल्यावर, झाले दुःखी आनंदी क्षण तू गेल्यावर. अचानक जणू आभाळ कोसळलं आम्हावर, अचानक जणू आभाळ कोसळलं आम्हावर. कशी हिरमुसली पोरं पहा तू गेल्यावर, कशी हिरमुसली पोरं पहा तू गेल्यावर. उदास झाले माझे जीवन तू गेल्यावर, उदासी कशी सहू ओर पसरली पहा तू गेल्यावर, उदासी कशी सहू ओर पसरली पहा तू गेल्यावर. आठवणीच्या गाठोड्यातून डोकावतात गोड क्षण तू गेल्यावर, आठवणींच्या गाठोड्यातून डोकावतात गोड क्षण तू गेल्यावर. उदास झाले माझे जीवन तू गेल्यावर. संपले सारे असे वाटले तू गेल्यावर, संपले सारे असे वाटले तू गेल्यावर. पण वंशाकुर तुझे मज आधार आहे तू गेल्यावर, पण वंशाकुर तुझे मज आधार आहे तू गेल्यावर. तुझ्या मधुर स्मृतीचा गंध उरला तू गेल्यावर, तुझ्या मधुर स्मृतीचा गंध उरला तू गेल्यावर. हेमंत ऋतू संपला तरी वर्षा अजून अनवरत आहे तू गेल्यावर, हेमंत ऋतू संपला तरी वर्षा अजून अनवरत आहे तू गेल्यावर. उदास झाले माझे जीवन तू गेल्यावर, उदास झाले माझे जीवन तू गेल्यावर. धन्यवाद. नमस्कार, मी ज्योती कपिले. कविता म्हणजे हे आपल्या जीवनातल्या सुखदुःखाचा
भावभावनांचा एक आविष्कार, एक अनुभूती, एक अभिव्यक्ती. एकटो येतो आपण, एकटो जातो, पण जगण्यासाठी मात्र सोबत पाहिजे. तर अशी ही सोबत, मग ती कधी मित्रपरिवारांची असते, कधी आईवडिलांची असते, कधी कुटुंबाची असते, आणि सगळ्यात महत्त्वाची सोबत ही जीवन संगिनीची असते. लग्न एक रथ आहे आणि त्या रथाला 2 चाकं असतात, पती आणि पत्नीची, आणि ते दोघं मिळून तर रथ जीवनाचा ओढत असतात, पुढे पुढे जात असतात. आणि अशा वेळेस त्या रथाचं एक चाक निखळलं तर किती अवघड परिस्थिती होते ना. त्या अवघड परिस्थितीवरच ती कविता आहे. पत्नी गेल्यावर पतीचे काय हाल होतात. त्या कवितेतला जोडीदार आनंदाच्या प्रवासाला निघून गेला आहे आणि मग तो कवी म्हणतो की सगळं घरदारच उदास होऊन गेलंय. अचानक जणू आभाळ कोसळलंय आमच्यावर. कशी हिरमुसली पोरं पाहत तू गेल्यावर उदास सारे. घरातील आई बाई निघून गेल्यावर तिच्यावर अवलंबून असल्याचे हाल, अपेक्षा आणि मनस्थितीचं अगदी अचूक वर्णन ह्या कवितेतल्या शब्दातून आपल्याला कळत जातं. नमस्कार, मी ज्योती कपिले. माझ्या कवितेचं शीर्षक आहे जगत माऊली. कधी मांगल्याची ज्योत, कधी मांगल्याची ज्योत, कधी अग्नीचा स्रोत, कधी पाठीवरून हार, कधी विकारावर मार, कधी पाठीवरून हार, कधी विकारावर मार, कधी हसून कधी रुसून, कधी हसून कधी रुसून, कधी रागावून कधी समजावून, कधी रागावून कधी समजावून. जीवनाच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हावे म्हणून, जीवनाच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हावे म्हणून आपल्याला घडवते ती ठाकून ठोकून, आपल्याला घडवते ती ठाकून ठोकून. तेजस्वी मूर्ती ही ममतेची, तेजस्वी मूर्ती ही ममतेची, माझ्या आईची जगत माऊलीची, माझ्या आईची जगत माऊलीची. धन्यवाद. आजची ही खास मैफल इथे संपत आहे. मित्र हो, आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती की चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्याला आवडलेल्या कविता यावर लाईक, कॉमेंट्स किंवा शेअर देखील करावे ही पुन्हा एकदा विनंती. धन्यवाद. उद्या पुन्हा आपण एक नवीन दिवसामध्ये नवीन काव्य बैठकीत भेटूया. शुभरात्री.